नमस्कार. रुचकर रेसिपीज या माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. मी आज बनवणार आहे पत्ता कोबीची भजी. त्यासाठी मी 1 पाव पत्ता कोबी घेतलेली आहे. मी कोबी आता बारीक चिरून घेणार आहे. भजीसाठी मी 1 कांदा घेतलेला आहे, तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदा सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. भजीमध्ये टाकण्यासाठी आपण मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे. या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे. 4-5 आल्याचे तुकडे घेतलेले आहे, ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. 5 हिरवी मिरची घेतलेली आहे, ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे. झाकण लावण्याचा खरडा बनवून घ्यायचा आहे. असा खरडा करून घ्यायचा आहे. बारीक चिरलेली पत्ता कोबी भांड्यामध्ये टाकायची आहे. 1 कांदा चिरलेला टाकायचा आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे मी भजींसाठी, हे सुद्धा टाकायचं. बारीक खरडा करून घेतलेला आहे आपण, तो सुद्धा टाकायचा. अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे. पाव चमचा हळद पावडर टाकायची आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. पीठ जास्त घट्ट पण भिजवायचं नाही आणि पातळ पण भिजवायचं नाहीये, मध्यम मध्ये पीठ भिजवायचंय. थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवायचंय. आणि पत्ता कोबीला खूप पाणी सुटतं, त्यामुळे हे पीठ भिजवून झालेलं आहे. तेल तापत आलेलं आहे. आता आपण पाण्याचा हात लावून पिठाची छोटी छोटी भजी तेलामध्ये सोडायची आहे. मध्यम आचेवरती भजी तळून घ्यायची आहे. भजी आपल्याला पलटून घ्यायची आहे. छान खरपूस तळून घ्यायची आहे.
हे आपले खरपूस भजी तळून झालेली आहे.